पदावर आपण दावा करणार का त्या मागणीवर बसणार? एवढ्यात काय मी ठरवलेलं नाही. सर, थोड्या वेळापूर्वी भाजपने देखील असं सांगितलेलं आहे की नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना, कालपर्यंत एकत्र झोपेत होते, आज काय झालं? सर, निकाय चुनाव के रिजल्ट सामने आ चुके हैं। शिवसेना 75 सीटों पे जीती है, तो भाजपा 28 सीटों पे। तो मुमरा में जिस तरीके से नए लोगों को आपने संधि दी थी, वो भी कहीं ना कहीं जीत के नजर आते हैं। हाँ, अच्छी बात है ना, अच्छी बात है। जो निकाल आया, क्या उसको खुश है आप देखते हुए, क्या नाराजगी है अभी भी? मुमरा में जितनी उम्मीद थी उससे कम चुन के आए, उसका दुख है। लेकिन जिस तरीके से भाजपा के जिला अध्यक्ष का कहना है कि हिमायत में आपके जिस तरीके से मुमरा में जो खाता खोला, उसके लिए जितेंद्र आवाड को कहीं ना कहीं सोचने की जरूरत है कि आखिर हिमायत क्यों इतनी ताकतों से आगे बढ़ी। एमआईएम के क्या क्या पहली बार जीते हैं क्या वहाँ पे? पिछले टाइम भी 2 थे, 3 थे। लेकिन पूरे महाराष्ट्र में देखें तो 115 से ज्यादा सीटों पे उन्होंने जीत दर्ज की है। वो बीजेपी ने सोचना चाहिए, एमआईएम क्यों बढ़ती है, बीजेपी ने सोचना चाहिए। वो जो माहौल खराब करते ना पूरे महाराष्ट्र में, मार मार के लोगों के घर में घुस के घर तोड़ने का लोगों का, उसके वजह से ये सब हो रहा है। ये अगर सोचना है, सही में सोचना है, तो बीजेपी को सोचना चाहिए। लेकिन भाजपा के नेता कह रहे हैं कि हम अलग बाकी पे भी बैठ सकते हैं, हम सत्ता में शामिल नहीं हो सकते, ऐसे संकेत भी। ऐसा 8 रात 7 में सोए और फिर दरवाजा खोल के भाग जाने का, ऐसा नहीं होता है ना। अभी 7 में सोए तो 7 में संसार भी करो। लेकिन जिस तरीके से अशोक वैती का जो सबसे अगर दुख अगर किसी पार्टी के किसी उम्मीदवार का पराभव होने का है तो मुझे अशोक वैती का है। अशोक वैती ये बहुत ही बेहतरीन इंसान है और मेरे ख्याल से इसको ज्यादा पता है शानू को, क्योंकि शानू को जब भी मैं वार्ड बोलता था कि कौन से वार्ड में जाके अभ्यास कर, तो मैं हमेशा बोलता था कि अशोक वैती के वार्ड में जाके अभ्यास कर, कि उसने उसका वार्ड एक कैसा रखा है। एक बेहतरीन लोगों का नगर सेवक अशोक वैती था, उसका वो कैसे पराभूत हुआ ये मुझे बहुत बड़ा धक्का है। वो कौन से पार्टी का उससे मुझे कोई लेना देना नहीं है, लेकिन उसका पराभव ये दिल दुखाने वाला है। निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेलं बरं। हे निवडणूक आयोग हे फक्त दलाल आहे। या निवडणूक आयोगा इतका घाणेरडा दुसरा आयोग आयुष्यात असू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ण जर बघत असतील तर तडफडत असतील, तडफडत। याच्या मतदारसंघामध्ये जाणून बुजून कमीत कमी 1500 मतं कापण्यात आली। 3600 मतं कापण्यात आली याच्या मतदारसंघात। म्हणजे याच्या आणि याच्या मुलीची आघाडी जर ती मतदार असते 3600, त्याच्याला 3000 जरी 800 असते तर यांच्या आघाडी 8000ची असते। इतका घाणेरडा प्रकार प्रशासन विरोधी म्हणजे आमच्या विरोधकांना हाताशी धरून हाताने नावं कापण्याचा प्रकार जो इथला म्हणजे जे निवडणूक याद्या बनवतात त्यांनी केलाय तो निंदनीय घाणेरडा थर्ड ग्रेड लोक आहेत, थर्ड ग्रेड। समाजकारण करेल, त्याचबरोबर त्यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिलाय, काय सांगाल त्यांना? मी त्याला भेटलेलो नाही, पण त्याला निरोप देईन। असा घाईघाईत निर्णय घ्यायचा नसतो। ठीक आहे, पराभव होतात, पिछेहाट होते, आता आमची पिछेहाट झालेली आहे। ठीक आहे, तोंडाला मनाला लागतं। मी सकाळपासून अस्वस्थ होऊन पडून राहिलो होतो। मी त्या मीटिंगला यायच्याही विरोधात होतो। मला मनोजने आग्रह दिला, नाही नाही ये। ठीक आहे, मनाला लागतंय सगळं, पण म्हणून राजकारण सोडून देईन, मी निघून जाईन त्याचं वाक्य। मी त्याला घरी जाऊन घरून त्याला बाहेर काढेन, घरी जाऊन त्याला समजवीन। असं वागायचं नसतं। ठीक आहे सर, मुमराने मतदान केलेलं आहे। 5 लाखपेक्षा जास्त जे मतदार होते त्यांनी कुठेतरी मतदान केलं नाही, त्यामुळेच कुठेतरी हा फटका जो येतो। और ठाण्यातले लोक मतदान का करतात याच मला आश्चर्य वाटतं। पाणी नाही, कचऱ्याची सोय नाही, व्यवस्थित रस्ते नाही, ट्रॅफिक, एवढं सगळं असतानाही ठाण्याचे लोक मतदानाला का जातात याचं मला आश्चर्य वाटतं। शहाजी पुष्पे यांनी अशोक वैती यांचा पराभव केलेला आहे, गोळीबार केलेला आहे, त्यांना पाठिंबा देखील दिला होता। माय ना आमच्या बरोबर आहेत त्यात काय सगळं बसलेत ना बाजूला। आज
सर्व नगरसेवकांसमोर विजयसोबत तुम्ही उपस्थित आहात. काय सांगाल? नाही, काल काउंटिंग मधनं सगळ्यांना यायला उशीर झाला होता, त्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. मनोज प्रधानची आणि त्यांची भेट झाली नव्हती, त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित ठरवून आज सकाळी आमची भेट घेण्याची ठरवली, म्हणून सगळे आज इथे आले. काय चर्चा झाली नेमकी भेटीमध्ये? काय नेमकं? त्या प्रत्येकाने हे दुःख व्यक्त केलं की अजून थोड्याशा सीट्स जास्त यायला हव्या होत्या. आमच्या काही सीट्स 100 मतांनी 200 मतांनी केल्या, त्या यायला हव्या होत्या असं मत व्यक्त केलं. काय वाटतं काँग्रेसने कुठेतरी आघाडीमधनं बाहेर पडलं असेल किंवा तुमच्या पक्षाचे काही जे बंडखोर उमेदवार होते त्याच्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला? असं आता कोण बाहेर पडलं कोण बरोबर आलं याचा हिशोब लावण्यात काय अर्थ नाही. ते झालं ते होऊन गेलंय, त्याच्यामुळे आता कोणावरती टीका टिप्पणी करणं काय अर्थ नाही. पालिका सभागृहामध्ये हे काय सगळे चेहरे आहेत ना, हे काय सगळेच गटनेते. 3 माजी विरोधी पक्ष नेते बसलेत पुढच्या रांगेत जे निवडून आलेत. 5 टर्म आमचा नगरसेवक आहे यासीन. आमच्याकडे कोण तू सर, मुंब्रा आणि कळवामध्ये अनेक तरुण असं म्हटलंय की एमआयएमची मुंबईत वाढते त्याचं आत्मचिंतन आव्हानांनी नक्की करावं. आवडांनी काय करावं आवड ठरवतील ते. संदीप लेलेंनी सल्ला देण्याची गरज नाही. तर पाहिलं अरे आता सकाळ झाली हो, काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली. आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही घेणार? तर काँग्रेस जर तुमच्या बरोबर असले असेल तर तुमचे फिगर्स थोडेफार कुठेतरी वाढले असतील. आता इट्स आणि बट्स वरती उत्तर देणं ची वेळच नाहीये, पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित नाही, पण लीड मात्र 8-10 हजारांनी वाढलं असतं. तर विक्रांत चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतलाय. काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं. तर मी महाराष्ट्राचा अभ्यास केलेला नाही. हा? जिल्हा परिषद आणि सरचिटणीस आहे. हो, सरचिटणीस आहे, पण मी अजून महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा नाही. थोडंसं वाचन वगैरे करावं लागतं ना, ते मी वाचन वगैरे केलेलं नाही. तर सर, ठाणे एकीकडे महापालिका यायला हवा होता. विक्रांत चव्हाण हा तसा बंडखोर माणूस आहे, विरोधी पक्षात त्याचं असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तो निवडून येणं हे गरजेचं होतं. वाईट झालं. ज्या लोकांनी बंड तोच विरोधी पक्ष. एकंदरीत तुम्ही ठाणे महापालिकेचा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे योग्य मॅनेजमेंटमुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याचं उत्तम उदाहरण ठाणं आहे. म्हणजे निवडणूक अर्ज बाद करणं, निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं, जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं, हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाने, हाताशी धरून केलेलं आहे. तर आता तिसरा सगळ्यात मोठा पक्ष मिळवलेला आहे ठाण्यामध्ये. शिंदेच्या सेनेने खाते सत्ता मिळवली. कुठेतरी आता भाजपला धडकी भरली ठाण्यामध्ये की शिंदे त्यांना नकोशी शिंदेना भाजपला नकोशी झाले का? आता ते कोण कोणाला नकोशे झालेत, कोण कोणाला मिठी मारून बसलेत त्याच्याशी मला काय करायचंय. एकत्र मिठी मारून 8 रात्र एकत्र घालवली आणि आज सकाळी म्हणतात की आता आपण एकत्र मिठी नाही मारायची. त्याला काय? त्यांचं म्हणणं असं की भाजपची महापालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी वेगळी भूमिका घेऊ. म्हणजे वेगळी भूमिका म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षामध्ये असं आहे की आम्हाला लांब ठेवण्यापेक्षा ते एकत्र झोपले ना, 10 दिवस एकत्र झोपीत होते ना, मग 11 दिवस त्यांनी 11व्या दिवशी म्हणतात नाही आता आपण नाही झोपायचं एकत्र. त्याला काय? ठीक आहे, त्याचे काय सत्ता ठाण्यातल्या लोकांना त्यांनी फसवलंय. मला विचाराल तर अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव. अशोक वैती चांगला नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत असणं ही गरज आहे. वेळेप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोकला ओळखतो आणि गेले कित्येक वर्ष अशोकला ओळखतो. अशोकचा पराभव हा मनाला लागणारा पराभव. कोणाचे? मनसे सर, रवींद्र मोरे आणि विक्रांत झालेले आहे. हे बघा की असा कोणी शहर अध्यक्ष वगैरे असं नसतं. उमेदवार हरतात, उमेदवार निवडून येतात. त्याच्यात ते उमेदवार हरले आणि काही ठिकाणी निवडून आले. ज्या लोकांनी बंडखोरी केली
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.